नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.4 फंटास्टिक शॉप या लेसनचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. आता फंटास्टिक शॉप म्हणजे तो कसा होता, फंटास्टिक कसे होते, त्याच्यातले मध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स कोणते होते हे आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलेच आहेत. आज आपण याचे पॉइंटर्सकडे वळणार आहोत, म्हणजेच ॲक्टिव्हिटी बघणार आहोत, सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर चला वळूया पॉइंटर्सकडे. आपलं फर्स्ट ॲक्टिव्हिटी होती रीड अलाउड द स्पीचेस गिवन बाय. आता यांनी जी स्पीचेस दिलेले आहेत त्याला आपल्याला मोठ्याने रीड करायचं होतं. कोणाची? सारस द ससा, देन जेमी जेलीफिश, गुना आजी यांची. ती आपण व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे. देन सेकंड आहे पॉइंट आपला, लिस्ट द गुड्स डिस्प्लेड इन ईच शॉप. म्हणजे प्रत्येक शॉपमध्ये सामानांची यादी कोणती होती, डिस्प्लेमध्ये दिसणाऱ्या सामानांची लिस्ट कोणती होती ते आपल्याला सांगायचं आहे. ॲड अ फ्यू मोर सुटेबल गुड्स टू ईच शॉप. आणि प्रत्येक याला सुटेबल असे तुम्हाला काही ॲड करता येत असतील तर तुम्हाला ॲड करायचे होते. फर्स्ट होता आपला शॉप होतं 24 कॅरेट्स. यामध्ये आपल्याला डिस्प्लेमध्ये कोणते कोणते आयटम्स दिसत होते. कॅरेट हलवा होता, कॅरेट पुडिंग, देन कॅरेट बन्स, कॅरेट ज्यूस, देन डाइस कॅरेट, स्लाइस कॅरेट, हे आयटम्स आपल्याला डिस्प्लेमध्ये दिसत होते. देन मोर गुड आयटम्स आपण कोणते ॲड करू शकतो? कॅरेट आईस्क्रीम अँड कॅरेट सँडविच, हे आपण आयटम आता त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. देन आपलं सेकंड होतं अंडर वॉटर मरीन क्युरिओ शॉप होता आपला. त्याच्यामध्ये डिस्प्लेमध्ये आपल्याला काय दिसायचं? देन कोरल पेपर वेट होता, पॉटेड सीवीड्स होते, देन ब्रेसलेट, एअरप्रूफ वॉच, हे आपल्याला तिथे आयटम दिसले होते. आता मोर गुड्स म्हणजे मोर आयटम आपण कोणते ॲड करू शकतो? कोरल बटन्स करू शकतो, डेकोरेटिव्ह स्टोन्स फ्रॉम द सी, देन ऑक्सिजन मास्क फॉर मूव्हिंग ऑन द लँड, देन सी बीड्स फॉर अ आयटम, हे आपण आयटम त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. देन थर्ड होतं आपलं गुना आजीचं, म्हणजेच ग्रॅनी गुणाबाईज ड्रीम शॉप होतं. त्याच्यामध्ये आपल्याला कोणते डिस्प्लेमध्ये दिसत होते? मास्टर ऑफ इंग्लिश स्पीकिंगचं होतं, देन मॅथ्स विझार्ड होतं, टॉप ॲथलेटसाठी होतं, ट्विंकल टोज डान्सर होतं, मेलोडी क्वीन, देन ॲस्ट्रो सायंटिस्ट, देन बेस्ट क्रिकेटर अँड अ ब्रेव्ह हार्ट, हे आयटम आपल्याला डिस्प्लेमध्ये दिसले. आता मोर आयटम आपण कोणते ॲड करू शकतो इथे? क्विज करू शकतो, जी-के म्हणजे जनरल नॉलेज, देन ट्रेजर, ॲक्टिंग गाईड फॉर अ चिल्ड्रन. आता हे आयटम आपण इथे ॲड करू शकतो. देन थर्ड आपली ॲक्टिव्हिटी आहे ड्रॉ अ सिंपल मॅप टू शो द लोकेशन ऑफ ईच शॉप. म्हणजे प्रत्येक शॉपची लोकेशन दाखवण्यासाठी तुम्हाला एक मॅप ड्रॉ करायचा आहे. तो इथे करून दाखवलेला आहे. देन फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे इनॅक्ट द कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन तुम्हाला करून दाखवायचं आहे, ते इनॅक्ट करायचं म्हणजे तो प्ले तुम्हाला रोल करून दाखवायचा आहे. देन ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्कूलमध्ये, क्लासमध्ये करू शकता. क्वेश्चन नंबर 5 आहे नोट द फॉलोइंग फ्रॉम ईच स्टॉप. म्हणजे आता आपल्याला खाली काही पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे. हाऊ द शॉपकीपर इंट्रोड्यूस हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. म्हणजे शॉपकीपर स्वतःला किंवा अ, तिला किंवा त्याला इंट्रोड्यूस कसा करतो. द गुड्स इन अ शॉप, व्हॉट इज सोल्ड इन द शॉप. म्हणजे तिथे असणाऱ्या सामानांची यादी कोणती आहे, लिस्ट कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. लोकेशन ऑफ द शॉप सांगायचं आहे आपल्याला. देन कन्व्हर्सेशन इन द शॉप, कन्व्हर्सेशनमध्ये शॉपमध्ये होणारं कन्व्हर्सेशन हे सुद्धा सांगायचं आहे. नाव यूज युअर इमॅजिनेशन टू प्रेझेंट अ फंटास्टिक शॉप ऑफ युअर चॉईस युझिंग द अबाव पॉइंट्स अँड सम पॉइंट्स आर गिवन बिलो. आता खाली वरील दिलेले काही पॉइंट्सचा यूज करून आपल्याला फंटास्टिक शॉपचं म्हणजे बॅनर आपल्याला एक फ्लायर्स तयार करायचं आहे. आता त्याच्यातले 3 पॉइंट आहेत. त्याच्यातला एक मी करून दिलेला आहे. 2 तुम्हाला स्वतः करायचे आहेत. 3 ऑप्शन्स कोणते आहेत? अ फ्लाइंग शॉप आहे, अ शॉप इन अ ट्री, देन अ सुपर पॉवर शॉप. तर इथे मी एक बजरंगीज ट्री प्रोडक्ट्स म्हणून तुम्हाला एक फ्लायर्स तयार करून दिलेला आहे. तुम्ही हा इथे बघू शकता. देन तुमच्या मनाने, तुमच्या आयडियाजनुसार, तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही आणखीनही त्याच्यामध्ये काही ॲड करू शकता. तुम्हाला वाटलं तर चेंजेससुद्धा करू शकता. देन क्वेश्चन नंबर 6 आहे, कॉपी द सेंटेन्सेस व्हिच हॅव द वर्ड जस्ट ट्रान्सलेट देम इंटू युअर मदर टंग. आता काही सेंटेन्स आहे ते तुम्हाला तुमच्या मदर टंगमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत.
फर्स्ट आहे आय जस्ट कांट डू विदाउट कॅरेट्स. म्हणजेच मी गाजराशिवाय अगदी राहूच शकत नाही. जस्ट आउट ऑफ अ ओव्हन म्हणजेच काय होईल त्याचं आत्ताच नुकतंच ओव्हनमधून म्हणजे भट्टीतून मी बाहेर काढलेलं आहे. देन माय हाऊस इज जस्ट बिहाइंड माय शॉप. म्हणजे माझं घर अगदी नेमकं माझ्या दुकानाच्या मागे आहे. देन जस्ट लुक ॲट द ब्युटिफुल कोरल्स. म्हणजे सुंदर प्रवाळांकडे नुसती नजर तर टाकून बघा. असं इथे आपल्याला हे आपण आपल्या मदर टंगमध्ये यांना कन्व्हर्सेशन केलेलं आहे. देन क्वेश्चन नंबर 7 आहे. राईट अॅन ॲडव्हर्टाइजमेंट फॉर एनी वन ऑफ द फंटास्टिक शॉप. आता खाली काही एक ॲडव्हर्टाइज आपल्याला तयार करायची आहे. तर ॲक्टिव्हिटीज, एक्झिबिशन अँड सेल्सवर ही तयार करून दाखवलेली आहे. आता तुम्ही स्विम फास्ट, कम ऑल, देन व्हेरायटी ऑफ कलेक्शन्स फ्रॉम सी ट्रेजर्स ॲट, अशा प्रकारची ही एक छोटीशी ॲडव्हर्टाइज दिलेली आहे. ती तुम्ही बघू शकता. किंवा तुमच्या मनाने इतर दुसरीही ॲक्टिव्हिटी इथे कंप्लीट करू शकता. देन क्वेश्चन नंबर 8 आहे. होल्ड अॅन एक्झिबिशन ऑफ अ डिफरंट शॉप्स इन युअर क्लासरूम. आता वेगवेगळ्या तुमच्या क्लासमध्ये वेगवेगळ्या गोष्टीचं एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन तुम्हाला करायचं आहे. दुकानांची शॉप्सचं प्रदर्शन तुम्हाला करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमची स्वतः तयार करायची आहे. आणि क्वेश्चन नंबर 9 आहे आपला. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूज डिफरंट एंडिंग्स. म्हणजे खाली काही एंडिंग्स देऊन तुमच्या मनाने तुमचे एंडिंग्सनी म्हणजे सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. इथे 4 सेंटेन्सेस आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही दुसरे हे तुम्हाला जे वाटत असेल ते वर्ड्स तुम्ही तिथे ॲड करू शकता. आय विल हॅव अ डझन. आता डझन आहे तर मला माझ्याजवळ डझनभर काय आहे, बनानाज आहे, ऑरेंजेस आहे. तुम्ही काहीही लिहू शकता इथे. देन सेकंड आहे माय डिअरेस्ट विश इज टू मेक. म्हणजे माझी सगळ्यात तीव्र इच्छा आहे, म्हणजे सगळ्यात प्रिय अशी इच्छा काय आहे बनवण्याची आहे, माझ्या वडिलांना, माय पॅरेंट्स हॅपी. देन टू अचीव टू मेक माय. इथे तुम्हाला जे वाटत असेल तुम्ही ते लिहू शकता. कारण की हे स्वतः सॉल्व्ह करायची ॲक्टिव्हिटी आहे. म्हणून इथे प्रत्येकाचे आन्सर्स हे वेगवेगळे येणार. देन आय जस्ट कांट डू विदाऊट. तर मी राहू शकत नाही. मग कशासाठी? सॅलड इन माय फूड. म्हणजे मला जेवताना सॅलड हे पाहिजेच. म्हणजे मी त्याच्याशिवाय जेवण करू शकत नाही. आता तुम्ही कशाशिवाय राहू शकत नाही हे तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. आय डेस्परेटली नीड. आता मला खूप तीव्र इच्छा आहे. कशाची? मला कॉम्प्युटर घ्यायची आहे. त्याची माझी इच्छा आहे. तर नीड म्हणजे इच्छा नाही, इथे गरज आहे. तर इथे कॉम्प्युटर आहे. आता तुमची नीड कोणती आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. इथे शॉर्टमध्ये आपले या लेसनचे पूर्ण पॉइंटर्स कंप्लीट झालेले आहेत. तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. इथे आपला हा लेसन संपलेला आहे. थँक यू.